समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस नगर परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालाला अवघ्या काही तासांची प्रतीक्षा असून येथील नगराध्यक्ष पदाच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे पलूसमध्ये गुलाल कुणाचा याबाबत सध्या चर्चेला उधाण आले आहे. पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत नगराध्यक्ष पदासाठी रंगलेली चुरशीची लढत आता निर्णायक टप्प्यावर आली असून निकालासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या निकालामध्ये पलूसमध्ये गुलाल कुणाचा याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, शिवसेना ठाकरे गट आदी प्रमुख पक्षांनी ताकद लावत जोरदार प्रचार केला होता. विशेष म्हणजे यंदा मतदानाचा टक्का लक्षणीयरित्या वाढून 80.2% इतका नोंदवला गेला. मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडत उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत पाहायला मिळाली. काँग्रेसकडून संजीवनी सुहास पुदाले, महायुतीकडून ज्योत्स्ना विठ्ठलराव येसुगडे तर भाजपकडून सोनाली सागर नलवडे यांनी रिंगणात उतरून निवडणूक अत्यंत रोमांचक केली. पलूस नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी एकूण 6 महिला उमेदवार तर नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी 69 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे प्रत्येक प्रभागात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत आमदार डॉक्टर विश्वजित कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या सर्व प्रमुख नेत्यांनी प्रचार काळात पलूसमध्ये ठाण मांडत कोपऱ्या सभा, वैयक्तिक भेटीगाठी व थेट मतदार संवादावर भर दिला होता. त्यामुळे संपूर्ण प्रचार कालावधी तापलेला राहिला. आता वाढलेल्या मतदानाचा कल नेमका कोणाच्या बाजूने झुकतो हे निकालातून स्पष्ट होणार आहे. पलूसच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार, नगराध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार आणि गुलाल कोण उधळणार याकडे पलूससह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.